आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। पावसाच्या पाण्यात हायव्होल्टेज करंट, 2 कॉलेज विद्यार्थिनी गंभीर, लोकांनी केली कारवाईची मागणी। नवी मुंबई येथील नेरूळ परिसरातील एलपी ब्रिजखाली पावसाच्या पाण्यात हायव्होल्टेज कट पसरल्याची धक्कादायक घटना घडली। विद्युत वायरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने पाण्यात कट उतरला आणि त्याचा फटका 2 कॉलेज विद्यार्थिनींना बसला। या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून सार्वजनिक ठिकाणी विद्युत सुरक्षेबाबत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात झालेल्या हलगर्जीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे। या गंभीर प्रकरणी संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे। तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील विद्युत यंत्रणा व वायरिंगची तातडीने तपासणी, धोकादायक वायरिंगची दुरुस्ती, नाल्यांची नियमित स्वच्छता आणि पावसाळी आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे।